हे बंद रेशमाचे. आत्ताच पाऊस पडून गेला होता. सगळीकडे पाणी साचलेले होते, म्हणजे मोठी सर येऊन गेलेली असावी. रेल्वेतून प्रवास करताना काही जाणवले नाही, पण स्टेशनवर उतरल्यावर समजले. गावच्या स्टेशनवर रात्रीच्या वेळी सामसूम असते. रमेश स्टेशनच्या बाहेर आला. घरी जायला कोणाची सोबत मिळते का बघू लागला, पण कोणी नजरेला आले नाही. रात्रीचे 8 वाजून गेले होते. त्याने आई-बाबांना फोन लावायचा प्रयत्न केला, पण लागतच नव्हता. त्यांची पंचाईत झाली होती. एवढ्यात साहेब कुठे जायचे आहे असे म्हणून कंदील घेतलेला एक इसम त्यांच्यासमोर आला. अरे, या माणसाला आपण कसे बघितले नाही, कुठून आला हा, असा विचार त्यांच्या मनात आला. त्या माणसाने कंदीलची वात मोठी करून तो वरती धरला. त्याबरोबर दोघांना एकमेकांचे चेहरे दिसले. कोण रे, दादासाहेबांचा रमेश ना तू? हो हो, पण आपण कोण? रमेशने विचारले. अरे, मी परसू, रंजूचा बाप. हां, आलं आत्ता लक्षात. बऱ्याच वर्षांनी आलो गावी. पण काका, तुम्ही मला बरोबर ओळखले कसे काय? आज रंजू गेली होती तुमच्याकडे, तेव्हा आईसाहेबांनी सांगितले तुला घेऊन यायला. पाऊस आल्याने मला यायला उशीर झाला. चल, मी बैलगाडी आणलीये, ये, असे म्हणून परशूने त्यांची बॅग आपल्या हातात घेतली व रस्त्यावर असलेल्या बैलगाडीत ठेवली. बैलांच्या गळ्यातल्या घंट्याचा किणकिण आवाज आणि चाकांचा खडखड आवाजाने गाडी रस्ता कापू लागली. परत पाऊस पडू लागला. परसू बैलांना पळवू लागला. नाही म्हटले तरी परसूचे घर येईपर्यंत पावसाचा जोर वाढला. आपण माझ्या घरी जाऊ, मग पाऊस थांबल्यावर घरी सोडतो तुला, परसू रमेशला म्हणाला. आणि दोघेही चिंब भिजून परसूच्या घरात शिरले. दार ठोठावताना परसूच्या बायकोने दार उघडले. साहेबांच्या मुलालाही घरी घेऊन आल्यामुळे तिची खूप धांदल उडाली. रमेशचे कपडे पूर्ण ओले झालेले, बदलणे भागच होते. त्याने बॅग उघडली, कपडे घेऊन बाथरूमच्या दिशेने गेला. तेवढ्यातच रंजनाने त्याला थांबून गरम पाणी दिले. त्यांची आंघोळ उरकेपर्यंत तिच्या आईने भात व मासे तळून तयार ठेवले होते. परसूने ही कपडे बदलले आणि त्याला सांगितलेले, मी आईसाहेबांना तू इथं असल्याचा निरोप पाठवलाय. पाऊस थांबला तर पोचवतो, नाही तर उद्या सकाळी. हे कळल्यावर त्याला हायास वाटले. तळलेल्या माशाचा वास पसरला होता. त्यांची भूक चांगली चाळवली. एवढ्या दिवसांनी मासे खायला मिळाले, वरून वेगळ्या पद्धतीचे. त्याने जेवणावर ताव मारला. पावसाने रौद्ररूप धारण केले होते. सोसायट्याचा वाराही वाहत होता. झाडेही कोलमडून पडत होती. परसूकडे राहिल्याने बरे झाले होते. निरोप देऊन तो पोरगीही परतलं वाटतंय. झाडे पडल्याची बातमी त्या पोरानेच दिली होती. भरपेट जेवणाने व थकल्यामुळे रमेशचे डोळे जड झाले होते. रंजनाने आपल्या बाबांचे व रमेशचे अंथरूण बाहेर घातले. ती आणि आई आत गेली. परसूने कंदिलाची वात बारीक केली व सगळे गाढ झोपी गेले. सकाळचे 6 वाजले होते. रमेशला जाग आली. पहिल्यांदा त्याला कळलेच नाही तो कुठे आहे. गडबडून तो उठून बसला. मग रात्रीचं सगळं त्याला आठवलं. तो उठून बाहेर आला. बाहेर सगळं हिरवंगार दिसत होतं. ते पाहून तो सुखावला. मनात विचार आला, एक कप गरम चहा मिळाला असता तर. एवढ्यात चहाचा कप रंजनाने त्याच्यासमोर धरला. अरे, ही मनकवडी आहे की काय? काल ही आंघोळीला गरम पाणी मिळालं असतं तर, असा विचार करायला आणि तिने आणायला एकच गाठ पडली होती. त्याने शुभप्रभात रंजना म्हणून तिच्याकडून कप घेतला. तिनेही त्याला शुभ सकाळ म्हटले व ती आत जायला निघाली. त्याने तिला थांबवलं. रंजना, तुझं चहा घेऊन ये, खूप बोलायचे आहे तुझ्याशी. ती हसत आत गेली व स्वतःचा चहा घेऊन आली. दोघं बाहेर गप्पा मारू लागले. खरं म्हणजे रंजना व रमेश
एकाच शाळेत होते. रंजना पहिलीत व रमेश 7वीत. लहानपणापासून रंजना त्यांच्याकडे जायची. सगळी मुलं खेळतात तशीच खेळायची. 7वी नंतर रमेश मोठ्या शाळेत तालुक्याला गेला. पण त्याचं खेळणं, बागडणं व अभ्यास चालूच होता. रंजनाला अभ्यासात काही अडचण आली तर तिला तो समजावून सांगायचा. रंजनाही नंतर तालुक्याला मोठ्या शाळेत जाऊ लागली. पण रमेशचं कॉलेज सुरू झाले तेव्हा त्यांच्या मैत्रीत थोडा फरक पडला. रंजनाही 10वीत असल्याने अभ्यासाला लागली. रमेशने इंजिनिअरिंग पूर्ण केलं व अजून पुढील शिक्षणासाठी तो फॉरेनलाच गेला. रंजनाला 10वीत उत्तम गुण मिळाले व तिला शिष्यवृत्तीही मिळाली. दादासाहेबांनी पण ती हुशार असल्याने पुढील शिक्षणास तिला मदत केली. आत्ता तिने 12वीची परीक्षा दिली होती आणि त्याकरता त्याला तिच्याशी बोलायचे होते. रंजना आत्ता वयात आली होती. परसूची मुलगी असली तरी नक्की डोळी उजवी होती. रंग गव्हाळ आणि लांब लचक केस. कोणाचेही लक्ष जावे अशी ती उठून दिसत होती आणि अशी सुंदर बालपणीची रमेशची ती मैत्रीण होती. अभ्यासामुळे मैत्रीत थोडा दुरावा आला होता. आत्ता 12वी नंतर तिला काय करायचे आहे हे त्याला जाणून घ्यायचे होते. रंजना पुढे काय करायचंय विचार आहे. कुठली शाखा निवडणार आहे? अरे 12वीचा निकाल तर येऊ दे. तो येईलच ग. पण तू काहीतरी ठरवलं असेल ना. तुझा स्वतःचा निर्णय फार महत्त्वाचा आहे. दुसरं कुणी काही सांगत असलं तरी आपण स्वतः आपल्याला जास्त आवडतं तेच करायचं असतं. मला तरी वाटतं. बघ विचार कर. एवढ्यातच परसू चहा पीत पीत तिथे आला. अरे रमेश, बाबा लवकरच उठलात काय म्हणते? तुमची अमेरिका परत जाणार का तेथे? नाही काका, परत नाही जाणार. पण मुंबईत चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली आहे. पाऊस थांबायलाच मी निघतो आत्ता घरी. थांब, समोरचा गणेश घरी पोचवेल त्याच्या स्कूटरवरून. ये आत्ता गरमागरम थालीपीठ खायला. थालीपीठचे नाव काढताच रमेशच्या तोंडाला पाणी सुटले. न्याहारी झाल्यावर रमेशने सुटकेस उघडून एक पॅकेट रंजनाच्या हाती दिले. एवढ्यात गणेश आला. सर्वांना टाटा करून तो त्यांच्याबरोबर निघाला. रंजनाने ते पॅकेट उघडले तर त्यात उत्तराची बाटली, चॉकलेट्स व तिकडचे खास दागिने होते. रमेश घरी पोचला तेव्हा पाऊस पूर्ण थांबला होता व रविराज मध्ये डोकावण्याचा प्रयास करत होता. सकाळ खूपच प्रसन्न वाटत होती. रमेशला तर कधी आई साहेबांना भेटतो असे झाले होते. सतत 2 वर्ष तो घरापासून लांब होता. तो घरी पोचताच त्यांची दृष्टी काढून व ओवाळणी करून आईसाहेबांनी त्याला आत घेतले. आईला नमस्कार करून तो आईच्या कुशीत शिरला व तिचा सगळं शीण नाहीसा झाला. दादासाहेबही पूजा करून आले. त्यांचाही तो पाया पडला. नंतर त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. सारे नोकर चाकरही त्याला भेटून गेले. रमेशचे घर खूप मोठं होते. म्हणजे एक वाडाचं. पूर्वी घरात लोक व नोकर चाकर खूप होते. सगळे एकत्र राहत होते. पण मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय नसल्यामुळे एक जण पांगले. पण सणवाराला सगळे घरी येत. दादासाहेब व आईसाहेब घर व घरचा सगळा कारभार सांभाळत लावीज राहिले. त्यांचा एकुलता एक रमेश अगोदर मुंबईत, नंतर 2 वर्षे अमेरिकाला शिक्षण घेऊन आला. त्याला उच्च पदाची नोकरीही मिळाली होती. रंजू व्हायच्या अगोदर तो गावी आई वडिलांना भेटायला आला होता. रमेश श्रीमंतीत वाढलेला असला तरी त्याची राहणी वागणूक साधी होते. 2 दिवसानंतर दादासाहेबांनी पार्टी ठेवली व त्याप्रमाणे
त्यांचे आमंत्रणाचे निरोपही पोहोचवले होते. घरचे सगळे आत्ता भेटतील म्हणून रमेश खूप आनंदित झाला. गावातील पार्टी म्हणजे शहरी लोकांसारखी नसते, तर गावी श्री सत्यनारायणाची पूजा घालतात. जवळचे खास व घरचे लोक बोलवतात. नातेवाईकांनी एकत्र येऊन सगळ्यांचा कल्याणाकरता देवपूजा घालून देवाने सगळ्यांचे भले करावे हाच एक उद्देश असतो. पूजेच्या रात्री भजन मंडळीकडून भजनाचा कार्यक्रम व नंतर शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम ठेवला होता. सर्वांचा चहा पाण्याची व्यवस्थाही केली होती. दुसऱ्या दिवशी माशाचा खास पद्धतीचा जेवणाचा कार्यक्रम. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे मासे व त्यांचे वेगवेगळे पदार्थ. एक पर्वणीचं असते. रमेशचे सर्व नातलग व त्यांची मुलं बाळे एकत्र जमले. 2 दिवस खूप मजेत व आनंदात गेले. रमेशला लहानपणीचे दिवस आठवले. असेच घर भरलेलं असायचे. आपण हसलो की घराच्या भिंती कवले सारे घरही आनंदित असतं. घरात एक उमद प्रसन्नतेचं वातावरण जाणवतं. एक वेगळाच आनंद उपभोगता येतो. तसंच या 2 दिवसात त्याला मिळाला. त्याला तो आनंद दादामुळे मिळाल्याने त्याने त्यांचे आभारही मानले. आपल्या मुलाला गावचं आकर्षण असल्याचे त्यांना जाणवले. शहरात जरी नोकरी धंदा केला तरी आपल्या गावाकडे अधूनमधून येत राहील याची त्यांना खात्री झाली. रमेशला संपूर्ण गावात फेरफटका मारायचा होता. त्याने दादांना विचारले. दादांनी त्याला परसू व रंजनालाही बरोबर घेऊन जायला सांगितले. आईसाहेबांनी सगळ्यांचे खाणेपिणेही परसूकडे दिले. रमेशचे गावचे 2 मित्रही त्यांच्यात सामील झाले. भल्या सकाळी निघाली. गावची शेती मंदिर परिसरानंतर ते नदीकाठी गेले. नदी म्हटली की गावच्या मुलांना त्यात पोहण्याची इच्छा होते. परसू सकट सगळ्यांनी पाण्यात उड्या मारल्या. रमेश थोडा घाबरला. त्याला पोहता येत होता, पण नदीत पोहणे त्याला अवघड वाटले. सवय नव्हती ना. पण त्यांच्या मित्रांनी त्याला ओढून पाण्यात नेले. हळूहळू भीती कमी होऊ लागली व तोही पोहू लागला. काठावर रंजना त्यांच्याकडे कौतुकाने पाहत होती. तिलाही त्याने नवल वाटले. एवढी वर्ष बाहेर असून गावातल्या पोरांसारखं पोहत होता तो. तसे पाहिले तर रंजनालाही पाण्यात उतरायचे असे वाटले होते, पण ती त्यांच्या जेवणाच्या तयारीला लागली. रमेशने सगळा गाव बघून घेतला व मनात बरेच गावच्या भल्याकरिता मनसुबे रचले. एव्हाना त्यांची व रंजनाची बरीच दोस्ती जमली होती. तिच्या पुढच्या शिक्षणाची काळजी त्याला वाटू लागली, कारण तिच्या आईवडिलांना तिचे आणखी शिक्षण नको होते. रमेश गावी असतानाच तिचा 12वीचा निकाल लागला. त्यात तिला 97 गुण मिळाले. तिचे पालक तिला पुढे शिकवायला तयार नव्हते, पण रमेशने त्यांना समजावले व पुढच्या शिक्षणाकरता तिला पुण्याला कर्वे संस्थानाच्या वसतिगृहात प्रवेश मिळवून दिला आणि तो स्वतः मुंबईत आपल्या कंपनीत रुजू झाला. 1-2 महिने होताच असतात तेवढ्यात त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांची जागा मिळाली. राहायलाही कंपनीचे घर मिळाले. आईसाहेबांना राहावलं नाही. एका नोकराला घेऊन त्या मुंबईला आल्या. सगळा संसार मांडून गणू नोकराला रमेशच्या मदतीला ठेवून त्या परतल्या. परसू व बाकीच्या 4 लोकांना हाताशी धरून रमेशने गावात नारळ व नारळाच्या झाडापासून तयार होणाऱ्या उत्पादनाची कुटीर उद्योग सुरू केला. तिथल्या काही लोकांनाही कामे मिळाली व मध्ये जाऊन देखरेख करत होता. 2-4 वर्ष झाली. रंजनाने पदवी घेतली व त्याचबरोबर तिने IASच्या सगळ्या परीक्षा दिल्या आणि ती IAS ऑफिसर होऊन कोकणात गेली. जी रमेश व रंजनाने गावाकरता स्वप्ने पाहिली होती ती सफल व्हायची लक्षणे दिसू लागली. रमेश व रंजनाच्या गावच्या विकासाकरता बऱ्याच भेटीगाठी व्हायच्या. आता ती कलेक्टर झाल्याने आपल्या गावाकडे जातीने
लक्ष देत होती व त्यामुळे गावचीही खूप प्रगती झाली. नदीचे पाणी नळाद्वारे प्रत्येक घरात पोहोचले. रस्ते, वीज, गॅस, शाळा, कॉलेज हे सर्वांसाठी उपलब्ध करून दिले व शेतकरी लोकांना बियाणे, शेतीचे अवजारे, खत, पाणी या सगळ्या सुखसोयी झाल्यावर लहान मोठे कारखानेही उभारले गेले. रमेश व रंजनाने संपूर्ण गावचे रूपच पलटले. जे लोक गाव सोडून गेले होते ते परत गावी येऊ लागले. थोड्याशा कालावधीत रमेश व रंजनाच्या कर्तुत्वगारीने त्यांचा गाव नंबर 1चा झाला. सरकारने डिस्ट्रिक्ट लेवलवर गावाला पुरस्कार प्रदान केला व रमेश व रंजनाचाही सत्कार केला. आईसाहेब लग्नाकरता रमेशच्या कधीपासून मागे लागल्या होत्या. मोठमोठ्या श्रीमंतांची मुली त्याला सांगून येत होत्या, पण तो आईला काहीच उत्तर देत नव्हता. मग वडिलांनी त्याला विचारले, तुझी कोणी आहे तर सांग, तसं सांग. तरी तो काही बोलला नाही. खरं पाहिलं तर लहानपणापासून त्याला रंजना खूप आवडत होती. सर्व मुली तीच वागणं तीच वेगळं होतं. ती अभ्यासातही हुशार होती. आपल्यासारखे तिलाही खूप चांगले गुण मिळावे म्हणून तो तिला अभ्यासात मदतही करत होता. तिचं जवळ असणं त्याला बरं वाटत होतं. नंतर कॉलेज करता तो तालुक्याला गेला. त्यांचा अभ्यास वाढला. उच्च शिक्षणाकरता मुंबई व नंतर अमेरिकाला गेला. भेटेगाठी बंदच झाल्या होत्या. तरी बऱ्याच वेळी तो एकटाच तिच्याशी संवाद साधायचा. असे का होते त्याला कळत नव्हते. तिच्या मनात काय आहे हे त्याला माहीत नव्हते आणि तिला विचारण्याचे धाडस त्याच्यात नव्हते. 2-4 वर्ष गावच्या विकासासाठी त्या दोघांनी घालवली. कामकाजाकरता दोघं खूप वेळा जवळ आली, पण गावच्या विकासाचे ध्येय होते व नितळ मैत्रीच्या नात्याने ते वागत होते. त्याला तिला विचारावं असे बऱ्याच वेळा वाटले, पण संधी मिळालीच नाही. आईसारखी लग्नाची गोष्ट काढते तेव्हा आपण रंजनाला विचारावं असं वाटलं. आता दादांनी त्याला विचारले, तुझी कोणी असेल तर सांग. वाटलं त्यांना सांगावं, पण पंचाईत होती. त्याला रंजनाचा कौल माहीत नव्हता. तो जाणून घेण्यास त्याने तिला फोन लावला आणि सांगितले, एका महत्त्वाच्या कामासाठी भेटायला तुझ्या ऑफिसमध्ये येतोय. फोन बंद केला व तो निघाला. त्याला पाहून तिने विचारले, का एवढ्या घाईत फोनवर का नाही सांगितले? थांब, मला थोडं पाणी पिऊ दे. तिने ग्लास त्याच्यापुढे सरकावला. त्याचं पाणी पिऊन झाल्यावर तिने विचारले, बोल आता, काय काम निघाला? रमेशने ओठावरून जीभ फिरवली व पटकन बोलला, रंजू, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तू तयार आहे? त्यांच्या या प्रश्नाने ती अवाक झाली. तिने स्वप्नातही विचार केला नव्हता रमेश असं काही विचारेल. याचा लहानपणापासूनची मैत्री वयात येताच कधी प्रेमात बदलली हे तिलाही कळले नव्हते. तिच्याही मनात प्रेमाचा अंकुर उमलला होता, पण बोलायची सांगायची सोय नव्हती. आपल्या वागण्यातून कुणाला कळता कामा नये म्हणून दक्षता घेत होती. ती त्यांच्याकडे बघतच राहिली. तू करशील माझ्याशी लग्न का नाही? ती पटकन बोलून गेली. त्याने तिचा हात पकडला व थँक्स अ लॉट रंजू म्हणून किंचित दाबला. संध्याकाळी भेटू असं सांगून तो घरी गेला. रंजनाने ही गोड बातमी आपल्या आईवडिलांना कळवली. त्यांना बरं वाटलं, पण शंका आली, आईसाहेब मान्य करतील रंजूला? कितीही शिकली तरी एका नोकराची मुलगी. त्यांना रंजनाची काळजी वाटू लागली. इकडे रमेश जेवणाच्या वेळी घरी पोचला. आनंदाचे उधाण फुलले होते. उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग याप्रमाणे आईने विषय न काढताच तो आपण होऊन म्हणाला, तुम्ही लग्नाचे म्हणत होता ना? त्याबरोबर आईसाहेब म्हणाल्या, मग उद्याच मुलीला घेऊन यायचा. निरोप पाठवते. संध्याकाळी 5 वाजता चालेल ना? अगं आई, मला रंजनाशी लग्न करायचे आहे. काय आईसाहेब? जवळजवळ किंचाळल्याचे
अरे ती शिकली सवरली तरी शेवटी परसूची एका गड्याची मुलगी. लग्न काय खेळ वाटला तुला? 2 घराण्याचा मिलाप असतो तो. त्यांचं कुळ काय, आपलं खानदानी घराणे, लोक काय म्हणतील? नाही, हे शक्यच नाही. तिचा विचार तू सोडून दे आणि त्या देशपांड्यांच्या मुलीशी लग्न कर. ती आपल्या घराला शोभेल अशीच आहे. एवढा वेळ गप्प असलेल्या दादासाहेबांनी तोंड घातले. रमेश, माझी तुला परवानगी आहे. तू खुशाल रंजनाशी लग्न कर. आम्ही आमची घराण्याची कुरवाळत बसलोय. आमची घराणी व बुद्धिमत्ता आत्ता नाही राहिली आमच्याकडे. आमची प्रतिष्ठा आम्हीच. गोजारायची ती गड्याची मुलगी असली तरी आज एक नामवंत डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे. ती जर सून म्हणून आपल्या घरी आली तर आपली प्रतिष्ठा, आपल्या घराण्याची इज्जत वाढेलच. इथं वर्णजात बघू नका, तर माणूस व माणुसकी बघा. गावाची तर प्रगती झाली. रमेश, आता रंजनाचा हात पकडून तुझ्या घराची प्रगती कर. हे दादासाहेबांचे बोलणे ऐकून रमेशने त्यांना कडकडून मिठी मारली. तेव्हा ते त्यांच्या कानात बोलले, लहानपणाची तुम्ही खेळत होता ना, तेव्हापासून मी रंजनाला सून म्हणूनच पाहत होतो. रमेशला आनंदाचा आणखी एक धक्का बसला. नंतर रमेश व दादासाहेबांनी आईसाहेबांना नीट पटवून दिले व रमेशच्या मनधरणीने त्यांनीही मग होकार दिला. दादासाहेबांनी रंजनाच्या आईवडिलांना बोलवून घेतले. ते लोक दबत आले होते, पण दादासाहेबांनी त्यांना दिलेल्या मानाने त्यांना भरून आले. थोड्या वेळाने रंजनाला घेऊन रमेशही आला. सगळ्यांनी एकत्र देवाला नमस्कार केला. रमेश आणि रंजनाने दोघांच्या आईवडिलांना वाकून नमस्कार करून आशीर्वाद घेतले. एकत्र बसून चहा पाणी केले. दादासाहेब व परसूकाका पंचांगात लग्न मुहूर्त शोधू लागले. हे कथा तुम्हाला कसं वाटलं? नक्की आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.